हरिओम. आपल्या भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. पाचवा अध्याय आपला सुरू आहे. पहिले 5 श्लोक झालेले आहेत. आपण आता प्रथम प्रार्थना म्हणू आणि मग आज 6व्या श्लोकाला सुरुवात करू. प्रार्थना. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। हरि ओम. आपण 6व्या श्लोकाला सुरुवात करणार आहोत. 6वा श्लोक म्हणूयात गीतेचा आणि गीताईचा. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयो गतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति। योगा वाचून संन्यास कधी साधे चिना सुखे संयमी योग जोडूनी ब्रह्म शीघ्रची गाठतो. आपण अन्वय बघितला होता, पदच्छेद आणि अन्वय, त्यामुळे आपण मराठी अर्थ वाचू आणि मग आजच्या विवेचनाला सुरुवात करतो. तू महाबाहो, परंतु हे महाबाहू अर्जुना, अयोगतः म्हणजे योगाशिवाय, संन्यासः आप्तुम दुःखम, संन्यास प्राप्त होणे कठीण आहे. योगयुक्त हा मुनी, योगयुक्त मुनी ब्रह्म न चिरेण अधिगच्छति. योगयुक्त मुनी मात्र परमात्म्याला लवकरच प्राप्त करून घेतो. योगाशिवाय संन्यास प्राप्त होणं हे कठीण आहे, पण योगयुक्त मुनीला मात्र संन्यासाला जे मिळवायचं आहे परमात्मा तो जास्त लवकर मिळतो, असं याच्यात प्रतिपादन केलेलं आहे. ते गेल्या श्लोकामध्ये आपण वाचलं की एकम सांख्यांच्या योगांच, असं ऐकल्यामुळे कदाचित काहींना वाटेल की दोन्ही सारखंच आहे ना, सांख्य आणि योग सारखंच आहे, मग आम्ही एकदम काही न करता सांख्य स्थितीलाच जाऊ आणि इतर कोणतीही उपासना न करता एकदम तत्वचिंतनाचा मार्ग अवलंबू आणि परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ, असं जर कोणी म्हणेल तर असं म्हणणाऱ्यांसाठी एक सावधानतेचा इशारा या श्लोकामध्ये भगवंत देतात की असं करणं धोक्याचं आहे, हे बरोबर नाहीये. चिन्मयानंद सुद्धा म्हणतात की आत्मतत्वाच्या पुनर्शोधनामध्ये छान छान शब्द वापरतात चिन्मयानंद. पुनर्शोधन का म्हटलंय? पुनर्शोधनचा इंग्लिश शब्द आपल्याला पटकन कळेल, डिस्कव्हर. कारण आत्मतत्व हे काही इन्व्हेंट करायचं नाहीये, नव्याने काहीच निर्मिती करायची नाहीये, ते आहेच, फक्त ते अज्ञानाच्या पडद्यांनी झाकलं गेलेलं आहे. त्याच्यावरचा अज्ञानाचा पडदा दूर केला की आत्मतत्व दिसणार आहे. म्हणून आत्मतत्वाचं पुनर्शोधन करणं आहे, त्यासाठी सगळ्यांचे सर्व प्रयत्न सुरू आहेत असं म्हणू आपण. तर ह्याच्यामध्ये योग्य कर्माचं काय महत्व आहे हे या श्लोकामध्ये सांगितले आहे चांगल्या प्रकारे. ते म्हणतात की कर्माचरण केल्याशिवाय कर्मसन्यास अशक्य आहे. म्हणजे आधी कर्माचरण करणं हे जेव्हा करत राहू एका विशिष्ट टप्प्यापर्यंत, त्याच्यानंतरच कर्मसन्यास हा शक्य आहे. कारण जी वस्तू आपल्याकडे नाहीच ती आपण त्याग कशी करू? आधी आपल्याकडे असलं पाहिजे आणि मग आपण त्याग केला पाहिजे, तर त्या त्याग करण्याला अर्थ आहे. मला याच्यावरनं एक लहानपणची गोष्ट आठवली. आमच्या शाळेमध्ये मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये होते, तर तेव्हा असे आमच्या पुढच्या ज्या काही बॅचेस होत्या त्याच्यामधले बऱ्याच विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शाळेसाठी, म्हणजे शाळेचं एकंदर जे हिंदुत्व विषयक धोरण होतं ते पुढे नेण्यासाठी कार्यकर्ते व्हायचे आणि आम्ही हे सगळं सोडून ते करू वगैरे असं त्यांचं असायचं. असे काही काही जण त्या मोडमध्ये असायचे की आम्हाला हे इतकं तत्वज्ञान शाळेचं एवढं महत्वाचं वाटतं की त्याच्यासाठी आम्ही पदवी घेतली नाही तरी चालेल, पण आम्ही हेच काम करू वगैरे, असं काही चढ्यामध्ये बोलणं झाल्याचं आमच्या संचालकांच्या लक्षात आलं होतं. आणि मग त्यांनी एक असं शाळेमध्ये सतत कार्यक्रम व्हायचे, त्या निमित्ताने संचालकांची व्याख्यानं वगैरे व्हायची. तेव्हा त्या संचालकांनी एक महत्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवण्याकरता हे सांगितलं होतं की पदवी तुम्ही नाहीच मिळवली तर तुमच्या त्यागाला अर्थ नाहीये. आधी तुम्ही पदव्या मिळवा, स्वतःला सिद्ध करा,
आणि मग तुम्ही ती पदवी सोडून इकडे आलात तर यू आर वेलकम. तुम्हाला स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. ती नाहीच पदवी ती तुम्ही काय सोडणार? ती मिळवण्याच्या आधी सोडायची गोष्ट नाहीये. आधी मिळवून दाखवा, मग सोडा. तर त्या त्यागाला तुमचा अर्थ आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा त्यावेळेला त्यांनी सगळ्या विद्यार्थी, कारण ते एक तरुण वय असतं आणि असं जोसात काहीतरी करायला लोक जाण्याच्या ह्याच्यामध्ये असतात, तर त्यांना वास्तविकतेचं भान आणून देणं हे खूप गरजेचं होतं. आणि ते आमचे दुसरे संचालक होते, गिरीशराव बापट. ते स्वतः पीएचडी होते केमिस्ट्री मधले. आणि मग त्यांनी ते सगळं सोडून अप्पा पेन्शनच्या शब्दाला मान देऊन ते आले आणि मग सगळं कार्य त्यांनी पुढे प्रबोधिनीचं पुढे नेलं. पण हेच त्यांनी आधी केलं असतं तर त्यांना कोणी विचारलं असतं. त्यांना त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे आणि मग त्यांनी ते पद भूषवलं पाहिजे. मग त्यांनी त्यांचा त्याग हा शोभून दिसतो आणि तो उपयोगाचाही ठरतो. हाच मुद्दा इथे सांगतायत की एखाद्या मनुष्याच्या आशा आकांक्षा निष्फळच झाल्या, त्याला काही जमतच नाहीये करायला आणि तो फ्रस्ट्रेट झालाय. आणि म्हणून जर तो जीवनाचा आणि जगाचा त्याग करणार असेल तर त्याला काय आपण संन्यास म्हणणार का? वैफल्यातून केलेला संन्यास हा संन्यास म्हणताच येणार नाही. तर तो एक पळपुटेपणा आहे असं म्हणायला लागेल. कारण संन्यास म्हणजे मग चला संपलं सगळं आणि भगवी वस्त्र घालून गेले निघून, ही एक पोकळ कल्पना आहे. कारण की गेलं निघून यांनी सगळं संपत नाही. सगळंच्या सगळं मनात असतं आणि कुठेही असताना आणि कुठेही जाताना ते आपल्या बरोबरच असतं. मग वरून तुम्ही काही कपडे घाला, भगवी वस्त्र घाला, नऊवारी साडी नेसा, नंतर पॅन्ट शर्ट सूट बूट घाला, त्या शरीरात त्या कपड्यांच्या आत शरीराच्या आत मन आणि मनाच्या आत तुमच्या सगळ्या धारणा, सगळ्या स्मृतींचा खजिना हा तुमच्या बरोबर तुम्ही जिथे जाल तिथे येणारच असतो. त्यामुळे त्यागाचा जर तुम्हाला मर्म कळलं नाही तर त्या त्यागात काहीच अर्थ उरणार नाही. या अर्थाची एक फार सुंदर ओवी ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे. 18व्या अध्यायाच्या संदर्भात आहे ती. चुकलिया त्यागाचे वेजे, केला सर्व त्यागही होय ओझे. तर त्याग म्हणजे काय आणि त्यागाने काय साधायचंय त्याचं जर तुम्हाला गमक लक्षात आलं नाही आणि तुम्ही त्यागाच्या नावाखाली काहीतरी दुसरंच केलं आणि त्याला त्यागाचं गोंडस नाव दिलं तर तो त्याग इतकाच निरुपयोगी ठरेल आणि त्याचं हसं होईल किंवा इथे म्हणतात त्याचं ओझं होईल. आता इथे संन्यास या शब्दाचा अर्जुनाच्या मनातला अर्थ म्हणजे सर्व कर्म सोडून देणं आणि संसार सोडून गुरुगृही जाऊन ज्ञानप्राप्तीसाठी तपश्चर्या वगैरे करणं. आता अर्जुन हा सर्वसामान्य माणसांचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे सर्वसाधारण माणसाला या सगळ्या आध्यात्मिक शब्दांच्या बद्दल ज्या काही कल्पना त्याच्या मनामध्ये असतात किंवा गैरसमजुती असतात त्या अर्जुनाच्या शब्दातून प्रकट होतात. आणि मग त्या गैरसमजुती दूर करण्यासाठी आणि योग्य धारणा काय असायला हवी हे सांगण्यासाठी भगवान श्रीकृष्ण पुढे काहीतरी समजावून देतात आणि समजूत काढतात. तसं अर्जुनाच्या विधानातला संन्यास या शब्दाचा इथे त्यांनी जो घेतलाय सर्व काही सोडणे, ही छटा बाजूला करून ज्ञानमय स्थिती असा अर्थ करून शब्द इथे भगवान इथे वापरताय. आता ही ज्ञानमय स्थिती ही निसंशय उच्च दर्जाची आहे, त्याच्यात काहीच वादच नाही. पण त्या स्थितीला तो कसा पोचलाय, तो जर कर्मयोगाद्वारे ती ज्ञानयोगाची स्थिती त्याची ज्ञानमय स्थिती जर विकसित झाली असेल तर ती स्थिरावते. म्हणजे मन त्या स्थितीमध्ये कायमस्वरूपी टिकून राहू शकतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञानाने जीवनमुक्त अवस्था ही प्राप्त होते, त्यात शंकाच नाही. पण ते ज्ञान स्थिरावण्यासाठी मन हे शुद्ध हवं आणि त्यामुळे की मनाची शुद्धी जी आवश्यक आहे किंवा त्याला चित्तशुद्धी असा आपण नेहमी शब्द वापरतो, ती चित्तशुद्धी ही कर्मयोगाने होणार असते. म्हणून कर्मयोगाचा टप्पा हा महत्वाचा असतो. चिन्मयानंद म्हणतात की मनाला घासून पुसून स्वच्छ करण्याची ही क्रिया कशासारखी आहे, त्याला ते एक उपमा देतात की एखादं धातूचं भांड किंवा उपकरण जर असं कळकट्ट झालं असेल तर त्याच्यावर गंज चढला असेल तर आपण ते स्वच्छ करण्याची प्रक्रिया काय असते, एखादा रासायनिक द्राव आपण त्याच्यावरती लावतो, काही काळ ते ठेवतो आणि मग नंतर एखाद्या कापडानी किंवा कागदानी तो जेव्हा वरचा द्रावाचा लेप आपण पुसतो तेव्हा त्याच्याबरोबर त्या द्रावाच्या खाली असलेला तो कळकटपणा, काळोखी किंवा गंज हे सुद्धा सगळं निघून जातं त्या द्रावाबरोबर.
आणि मग त्या भांड्याचा किंवा त्या वस्तूचा पृष्ठभाग पुन्हा चकचकीत दिसायला लागतो. तशीच ही प्रक्रिया आहे, फक्त इथे योग्य कर्मांच्या उपायांनी आपण मनावर आलेला वासनारूपी गंज हा पुसणार आहोत आणि मन मग त्याच्यानंतर शुद्ध होणार आहे. योग्य कर्म असं म्हटलं की तुम्हाला आता कळलंच असेल, कर्मयोगाच्या धारणा असलेलं कर्म निष्कामतेनी, आणखीन ईश्वरार्पण बुद्धीनी आणि कर्तृत्वाच्या अहंकार पूर्णपणे सोडून केलेलं कर्म म्हणजे योग्य कर्म. असं कर्मयोगाच्या धारणांनी केलेलं कर्म केल्यामुळे काय होतं, तर मन शुद्ध झालेलं असतं त्यांनी, आणि अशा शुद्ध मनाने केलेल्या ध्यान साधनेमध्ये मानसिक आणि बौद्धिक कर्मांचा पूर्ण त्याग होऊ शकतो. आता जेव्हा इथे सर्व कर्मांचा त्याग म्हटलेला आहे, तेव्हा फक्त शारीरिक कर्म अपेक्षित नाही, मानसिक आणि बौद्धिक कर्मांचा सुद्धा त्याग. तर मानसिक आणि बौद्धिक कर्म काय असतात? सगळे संकल्प विकल्प, वेगवेगळ्या कल्पना करणं, विचार, नंतर कामक्रोधादी जे 6 विकार आपल्या मनामध्ये येत असतात आणि धुमाकूळ घालत असतात, हे सगळं म्हणजे मानसिक आणि बौद्धिक कर्म. आणि कर्मयोगाच्या पूर्वतयारी खेरीज जर आपण कर्मत्याग करण्याचा प्रयत्न केला तर शारीरिक दृष्ट्या कदाचित आपण काहीही कर्म न करता राहिलो असं दिसेल, पण अंतःकरणाने मात्र आपण व्यग्रच राहू. हा मुद्दा आपण कुठे बघितला होता आठवत आहे? 4थ्या अध्यायामध्ये आपण कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म हा जेव्हा मुद्दा बघितला होता तेव्हा हे बघितलं होतं की हे अकर्मात कर्म कधी असतं. त्याला आपण 1-2 उदाहरणं बघितली होती की एक चित्रकार असेल किंवा लेखक असेल, तो काहीतरी म्हणजे निर्मिती प्रक्रियेमध्ये असताना तो अत्यंत शांत स्तब्ध बसतो, म्हणून असं वरून वाटू शकतं की हा काहीच करत नाहीये, पण त्याच्या मनामध्ये ती कलाकृती जन्म घेत असते, विचारांमध्ये ती आकार घेत असते, तेव्हा त्याचं मानसिक कर्म चालू असतं. त्यामुळे ते त्याचं अकर्मातही आत चालू असलेलं कर्मच असतं. तसं आपल्याला आपण आता हे जे मुद्दे आपल्याला इथे येत आहेत ना, जे आधीच्या अध्यायामध्ये 2, 3, 4 या अध्यायामध्ये जिथे जिथे त्याची पाळंमुळं सापडतील ती आपण पुन्हा पुन्हा रिव्हिजिट करूयात. त्यांनी आपला तो मुद्दा आणि आपला आधीचा अभ्यास या दोन्हीला उजळणी मिळायला मदत होईल. तर हा मुद्दा आणखीन कुठे बघितला होता आपण? एकतर 2ऱ्या अध्यायातल्या 59व्या श्लोकामध्ये, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. म्हणजे एखादा माणूस स्तब्ध बसलाय तर असं वाटतं की तो काहीच करत नाहीये, सर्व इंद्रियांचे आहार हे थांबवलेले, त्यामुळे सगळे विषय त्या त्या इंद्रियापासून दूर जात आहेत. पण मनाने तो त्याच्यापासून दूर आहे का तो त्या विषयांच्या मागे जातोय हे बाहेरून तुम्हाला सांगता येणार नाही. कदाचित तो मन फारच ओढ घेत असू शकतं की आज उपास आहे, आज मला ढोकळा खायचा नाहीये आणि ढोकळा समोर आलाय, मी खात नाहीये, म्हणजे तो विषय दूर गेला पण तो मनात राहिलेला आहे. आता उपास झाल्यानंतर मी करून खाते किंवा आणून खाते, जे काही असेल, ही इथे रस आहे, त्याच्यातली रसबुद्धी आहे, फक्त आहार नाही. आणखी एक 3ऱ्या अध्यायातला 6वा श्लोक, कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्स उच्यते. कर्मेंद्रियांना पूर्णपणे संयमाखाली आणलेलं आहे, पण त्या कर्मेंद्रियांना आणि ज्ञानेंद्रियांना, तर कर्मेंद्रिय म्हटलंय पण ज्ञानेंद्रिय सुद्धा, कारण ज्ञानेंद्रिय विषय ग्रहण करतात आणि त्याला रिस्पॉन्स देणारी कर्मेंद्रिय असतात, पण मनाने मात्र चिंतन चालू आहे, मनसा स्मरण, तर त्याला विमूढात्मा म्हटलंय आणि त्याचं जे काही संयम जो आहे त्याला मिथ्याचार म्हटलेलं आहे, चक्क खोटेपणा, दांभिकता असं म्हटलेलं आहे त्याला. त्यामुळे चांगल्या दृष्टिकोनातून योग्य कर्माचरण केल्याशिवाय चिंतनाची शक्ती वाढणार नाही आणि चित्तशुद्धी सुद्धा होणार नाही. आणि म्हणून भगवान म्हणतात की कर्मयोगाविना संन्यास प्राप्त होणं हे अत्यंत कठीण आहे. तर केवळ ज्ञानमार्गाचा अवलंब करणं म्हणजे काय ते पाहूया. केवळ ज्ञानमार्गाचा अवलंब करू पाहणं म्हणजे मी शरीर नसून मी आत्मरूप आहे, मी परमात्म स्वरूप आहे म्हणा किंवा ब्रह्मस्वरूप आहे, शरीर आणि त्या संबंधी जे काही आहे त्या गोष्टींचा
माझ्याशी काहीही संबंध नाही, मी या सर्वांचा केवळ फक्त साक्षी आहे, मी सच्चित आनंद स्वरूप आहे, असं म्हणजे ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या आपण ही आता वाक्य बोलले मी, ह्या आणि अशा आत्मविषयक ज्ञानधारणांचा मनामध्ये सदैव धरून ठेवणं, म्हणजे अवलंब करून राहणं. आणि बाहेरची सगळी कर्तव्य कर्म सगळी सोडलेली आहेत, उपासना कर्म ही सगळी सोडलेली आहेत, म्हणजे कर्मांचा पूर्णपणे त्याग आणि फक्त ज्ञानविचारां मनात धरून ठेवणं, त्याच्यामध्ये मन चित्तामध्ये चित्त एकाग्र करणं, असं करणं म्हणजे फक्त ज्ञानमार्गाचा अवलंब करणं. अर्थात या सगळ्या ज्ञानधारणा या खरोखरच अंतिम सत्य या स्वरूपाच्या आहेत का? नक्कीच आहे. आणि त्यामुळे ज्यांना हे चित्त या ज्ञानधारणांनी सदोदित युक्त करून ठेवायला जमेल, ते ज्ञाननिष्ठ अशी ती ज्ञानमुक्त ज्ञानमय जीवनमुक्त अवस्था, ज्याला आपण मोक्ष म्हणतो, ते प्राप्त करू शकतील. पण ही जी काही आता ज्याला आपण संन्यास म्हणलं किंवा ही ज्ञाननिष्ठ अवस्था म्हटलं, तर ती निसंगता योगाशिवाय येणं हे कठीण आहे असं का म्हणतायत? त्याचा जरा आता आपण विचार करायला पाहिजे की मी शरीर नाही, तर शरीरासंबंधी सर्व गोष्टींपासून मी अलिप्त आहे, चैतन्य स्वरूप किंवा आत्मस्वरूप आहे, ही अशा ज्ञानधारणा या सतत मनात धरून ठेवायला आधी जमेल का? सर्वसामान्यांना तर जमणारच नाही. कारण शरीर आणि मन जोपर्यंत चांगल्या स्थितीत असतं की नाही, तोपर्यंत तरी एक वेळ हे जमेल कदाचित. हे सगळं मला कुठल्या गोष्टींचा मोह नाही झाला, त्यामुळे मी ज्ञानधारणा धरून बसू शकले. पण म्हणजे शरीरालाच काही व्हायला लागलं तर टिकेल का तुमचं ते? त्याच्यावर रामकृष्ण परमहंस म्हणतात की धरलं की काटा नाही बोच नाही, असे मी 10 वेळा म्हणते. काटा काटा हातला तरी काही त्याला बोचणारच नाही. प्रत्यक्ष जेव्हा काटा टोचेल बोचेल तेव्हा काय असं होणारच आहे, ते काही टळणार नाहीये. त्यामुळे शरीराच्या वेदना आणि विकारांच्या काळामध्ये ब्रह्मभाव किंवा ज्ञानधारणा ही बाळगणं हे अत्यंत कठीण आहे. अर्थात याला काही अपवाद आहेत आणि ते अपवादच नियम सिद्ध करतात असं आपण म्हणतो. आणि याला एक अपवाद जो आत्ताच्याच काळामध्ये नव्याने लक्षात आलाय तो म्हणजे संभाजी महाराज. आत्ताच छावा हा चित्रपट प्रदर्शित झालाय. मला संभाजी महाराजांच्या बद्दल पूर्ण आदर असूनही मी तो पिक्चर बघायचा नाही असा निर्णय घेतला, कारण त्याच्यात शेवटी पाऊण तास म्हणे त्यांचा खूप छळ दाखवलाय आणि मला ते बघणं काही झेपणार नाही. या कारणास्तव मी तो बघितला नाही, बघू शकले नाही. पण त्यांचा जो सोसला कसा असेल प्रत्यक्षात जेव्हा त्यांच्यावर जे झालं तेव्हा तो सोसला कसा असेल आणि तोही तोंडातनं एकही ब्रग न काढता, असं आपण ऐकलेलं आहे. लहानपणी मी शाळेत असताना इथे ओशाळाला मृत्यू हे नाटक, म्हणजे मी 9वीत होते तेव्हा आणि 10वीच्या बॅचने ते पूर्ण नाटक बसवलं होतं. तर तेव्हा संभाजी महाराजांच्या तोंडी ते जेव्हा पकडलं जातं आणि औरंगजेबासमोर आणलं जातं तेव्हा असे पल्लेदार संवाद आहेत खूप. आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराज एकदम औरंगजेबाला ऐकवत असतात की नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा. तर तेव्हा असं त्याला विचित्रच वाटलं, संभाजी महाराजांना एवढी गीता वगैरे येत होती का? ते एवढ्या काही कल्पना नव्हती मला. जरा ते नाटककार जरा सुटलाय असंच वाटलं होतं मला खरं त्यावेळेला. संभाजी काही लिहायचं म्हणजे ते खूप हिरो आहेत मान्य, पण एकदम गीतेतले श्लोक असं वाटलं होतं. त्याच्यानंतर गेल्या काही वर्षांपूर्वी 4-1 वर्षांपूर्वी जेव्हा ती छत्रपती संभाजी महाराजांच्या वरची मी सिरियल बघितली, तेव्हा 9व्या वर्षी त्यांनी संस्कृत मधून ग्रंथरचना केली होती. हे जेव्हा डिटेल्स मला कळले तेव्हा मला असं वाटलं की अरे आपल्याला काय वाटलं हे, त्यांना खरंच येऊ पण शकतं. आणि एकतर जिजाऊंच्या तालमीमध्ये तेही तयार झाले होते, जिजाऊंचं त्यांच्यावरती लक्ष होतं कारण त्यांची स्वतःची आई खूप लवकर गेलेली होती, सईबाई लवकर गेलेल्या होत्या. आपण हा मुद्दा घटकावर बाजूला ठेवू की त्यांना गीता शिकवली होती का, त्यांना ते श्लोक खरंच पाठ होते का नव्हते, नसतीलही किंवा असतीलही, आपल्याला त्याच्यात शिरण्यापेक्षा इथं जे तत्वज्ञान आहे ते त्यांना कळलं होतं का? तर त्यांच्या वागण्यातून हे दिसून येतं की ते पुरेपूर त्यांना उतरवलेलं होतं. ते राष्ट्रनिष्ठेच्या स्वरूपात त्यांनी दाखवलं, पण तत्वज्ञान तेच होतं की काही झालं तरी धर्म बदलणार नाही आणि शत्रूला. आणि शेवटी औरंगजेब हरला म्हणून इथे ओशाळाला मृत्यू इतकं समर्पक नाव दिलं होतं त्या नाटकाला की तू काय करशील ते करशील, ते या देहाला करशील, पण तू मला जिंकू शकणार नाहीस. हेच सारखं आपल्याला जे सांगतायत की मी म्हणजे शरीर नाही, ते संभाजी महाराजांनी खरोखर
जगून दाखवलं, म्हणजे मरताना त्यांनी ते एक्झिबिट करून दाखवलं, प्रदर्शित केलं. पण आपण सामान्य होतो, त्यामुळे मी शरीर नाही, मी आत्माच आहे असं कितीही वेळेला भोगलं तरी आपल्याला जेव्हा एखादी दाढ वगैरे दुखायला लागली तर शरीर तर जाऊ देत, मी म्हणजे दाढ आहे असंच मला वाटतं तेवढ्या काळापुरेचं. किंवा माझं तर नाक चोरलं सर्दीनी तर सगळा ब्रह्मभाव कुंठित होऊन गेलेला असतो. आणि ह्यालाच अभिनिवेश म्हणतात योगसूत्रामध्ये. आणि त्याचं सूत्र आहे, स्वरसवाही विदुषोपी तन्वनुबंधोपी तन्वनुबंध हा अभिनिवेश. म्हणजे अविद्वानाप्रमाणेच विद्वानाच्या चित्तात सुद्धा एखाद्या प्रवाहाप्रमाणे शरीराशी मी असा जो अनुबंध असतो तो अभिनिवेश. अनुबंध म्हणजे सततचा बंध. अनु हा जो उपसर्ग आहे तो नित्य होणारी प्रक्रिया दाखवतो. ह्याच्यामध्ये आहे की नाही बघा, करुणाष्टकांमध्ये अनुदिनी अनुतापे तापलो राम राया. अनुदिनी प्रत्येक दिनी, अनुताप प्रत्येक लहान सहान जो मला त्रास होतोय त्याच्यामधून मी तापला जातो. त्यामुळे शरीर म्हणजे मी हे समीकरण असं नुसतं पुसून जात नाही. तसंच शरीरासंबंधीचं ते माझं हे सुद्धा समीकरण चित्तावर खोल कोरलं गेलेलं असतं. आणि ज्ञानविचार डोक्यात घोळवला म्हणून काही ज्ञानाची स्थिती लागलीच प्राप्त होणार नाही. कारण शरीरधारी व्यक्तिमत्व जे सगळं असतं, शरीर मन बुद्धी म्हणून जे माझं व्यक्तिमत्व तयार झालेलं असतं ते म्हणजे मी आणि माझं हे जाणं अवघड असतं. त्याच्याशिवाय मनावरचे संस्कार असतात किंवा शरीराच्या माध्यमातून व्यक्त होणारे अनेक विकार असतात. विषयांचे उपभोग आणि मान्यता यांची पूर्ती करून घेण्यासाठी मन आपलं व्यवहारामध्ये ओढ घेत असतं. या सगळ्या वृत्तींना गप्प बसवून आणि गौणत्व देऊन तत्वधारणा चित्तात दृढ धरून ठेवणं हे अत्यंत कठीण काम असतं. आणि जे ज्ञानमार्गी असतात ते बहुधा म्हणजे फक्त तत्वचिंतनाच्या माध्यमातून परमात्मा प्राप्ती करू इच्छितात. त्यांची सगुण देवावरती, सगुण ईश्वरावर श्रद्धा नसते. त्यामुळे काही जण सगुण ईश्वर मानतातही पण त्यांची अशी कुठली उपासना नसते सगुण ईश्वराची की जी त्यांना त्या देवाच्या पर्यंत देवाशी जोडून ठेवेल आणि मग त्या देवाचा त्यांना संकटकाळी आधार वाटेल. अशी अशी त्यांची उपासना नसते, कारण त्यांनी बाहेरच्या सर्व उपासना कर्म ही सोडलेली असतात. ते संपूर्ण ज्ञानमार्गावर अवलंबून राहायचं ठरवलेलं असतं. मग जेव्हा शरीराच्या व्याधी किंवा सांसारिक सुख दुःखाचे प्रसंग, मानापमानाचे प्रसंग, मनासारखं न घडणं, असं विविध विकारांनी चित्त व्यापून जाणं असं जेव्हा व्यवहारात होतं तेव्हा त्यांना इतर भक्तांना जसा आपल्या परमेश्वराचा आधार वाटतो आणि ते आपल्या सगळ्या चिंता घेऊन त्याच्याकडे मोकळेपणाने जातात आणि त्या ईश्वराच्या श्रद्धेच्या भरवशावर ते त्या प्रसंगाला सामोरं जातात. तो आधार यांना नसतो फक्त ज्ञानाच्या मार्गाने जात असल्यामुळे. आणि मग मी संसारात अलिप्त आहे, आत्मरूप आहे हा विचार एका बाजूला आणि संसारात सतत ढकलत राहण्याची एक विचित्र परिस्थिती दुसऱ्या बाजूला. या गोंधळामध्ये आपल्या हाती काहीच लागत नाही असा त्यांना आतून अनुभव यायला लागतो. आणि अशा वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये आत्मप्रत्यय येणं हे आधी अवघड आणि आला तर तो टिकणं हे त्याच्याहून अवघड. म्हणून ह्या सगळ्यांचा विचार करता भगवान म्हणतात की संन्यास किंवा ही ज्ञाननिष्ठ अंतःकरणाची निस्संगता जी आहे ती योगाशिवाय अत्यंत दुःखम म्हणजे अगदी अशक्य नाही म्हटलेलं पण कठीण आहे, अत्यंत कठीण आहे असं ते म्हणतात. आता इथे ह्याच्याबद्दल रामसुखदास म्हणतात की सांख्ययोगाचा उद्देश हा परमात्मा प्राप्तीचा अनुभव घेणं हा आहे. पण जोपर्यंत संसारामधली आसक्ती आहे टिकून तोपर्यंत परमात्मा तत्वाच्या अनुभवाची तर गोष्टच सोडा, पण हे साधन करताही येणार नाही, ते समजणारही नाही. तर कर्मयोगाचं अनुष्ठान करणं हे संसारातली आसक्ती नष्ट करण्याचा एक सोपा उपाय आहे. कारण कर्मयोगामध्ये काय असतं, प्रत्येक क्रिया ही दुसऱ्याच्या हितासाठी केली जाते आणि दुसऱ्याच्या हिताचा भाव सतत मनात राहिल्यामुळे संसारातल्या वस्तूंविषयीची आपली आसक्ती ही आपोआप कमी व्हायला मदत होते. म्हणून कर्मयोगाच्या आचरणाने आसक्ती नष्ट करून सांख्ययोगाचं साधन करणं हे तुलनेने सोपं जातं. आणि कर्मयोगाचं साधन केल्याशिवाय सांख्ययोगाची सिद्धी होऊ शकत नाही किंवा सिद्धी होणं कठीण आहे असं भगवंत म्हणतात. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम अयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति.
आतापर्यंत पहिली ओळ आपण बघितली. आता या पहिल्या ओळीमध्ये आणि दुसऱ्या ओळीमध्ये सर्वसाधारणपणे काय सांगितलंय, तर पहिल्या ओळीमध्ये अयोगतः हा जो शब्द आहे त्याच्या या शब्दाने काय सांगितलंय, तर योगयुक्त नसलेल्याला काय फळ मिळतं ते सांगितलंय. काय फळ मिळतं ते, त्याला संन्यास प्राप्त होत नाही. संन्यास प्राप्त न होणं हे त्याच्या नशिबी येतं. आणि संन्यास म्हणजे काय, तर मन, इंद्रिय आणि शरीर यांनी जी काही कर्म केली जातात त्या सगळ्या कर्मांच्या कर्तेपणाचा त्याग म्हणजे संन्यास. आणि तो त्या अयोगी योगयुक्त नसलेल्याला साधत नाही. आणि दुसऱ्या ओळी योगयुक्ताला म्हणजे निष्काम कर्मयोग्याला काय फळ मिळतं, तर योगयुक्त मुनीही न चिरेण ब्रह्म अधिगच्छति. तो त्याला ब्रह्मरूप स्थिती लवकरच प्राप्त होते. ब्रह्म हे फळ त्याला लवकरच प्राप्त होतं, म्हणजे नुसतंच प्राप्त होतं असं नाही, तर लवकर प्राप्त होतं असं म्हणतात. आता आपण या दुसऱ्या ओळीचा जरा विचार करूया. योगयुक्त ह्या शब्दाची चिन्मयानंदांनी काय व्याख्या केली ती आधी बघू. की जो अहंकार रहित आणि अनासक्त होऊन कर्म मार्गामध्ये अगदी चांगल्यापैकी दृढ झालेला आहे तो, म्हणजेच ज्यांनी बुद्धी पुरस्सर कर्ममार्ग अनुसरायचा ठरवलेला आहे आणि ज्यांनी कर्तृत्व भावाचा आणि कर्मफलाच्या चिंतेचा पूर्ण त्याग केलेला आहे असा अलिप्त साधक हा योगयुक्त, त्याला योगयुक्त म्हटलेला. आता दुसरा शब्द काय, मुनी. मुनी हा शब्द मन धातूवरून आलेला आहे. मन म्हणजे चिंतन मनन करणं. मननात मुनी म्हणजे जो मनन करतो तो मुनी. आता इथे रामसुखदास काय सांगतायत आपल्याला, की हा कर्मयोगीला मुनी का म्हणतायत. कर्मयोगी कशाचं मनन करतोय, तर आपल्या निष्काम भावाचं आणि दुसऱ्याच्या हिताचं मनन सतत करणाऱ्या कर्मयोग्याला या ठिकाणी मुनी म्हटलेलं आहे. या दोन्हीचं तो सतत मनन करत असतो. ते कशासाठी, तर आपली प्रत्येक क्रिया, मग ती लहान असेल मोठी असेल, ती प्रत्येक क्रिया करताना आपला भाव सकाम आहे का निष्काम आहे ह्याचं त्याला भान ठेवावं लागतं. त्याच्याविषयी कर्मयोगी सतत जागरूक असतो, तो दक्ष असतो. काय चाललंय आपल्या मनामध्ये, कारण आपण मगाशीच म्हटलं, एक शब्द वापरला की कर्मयोगात बाह्य कर्म काय चाललंय ह्याच्याबरोबर आत काय चाललंय ते कर्म करताना तेही तितकंच महत्वाचं आहे. काय हेतूनी तुम्ही करताय आणि कशा पद्धतीने करताय ह्याला तितकंच महत्व असल्यामुळे कर्मयोगाला डोळ्यात तेल घालून आपला भाव मनात काय आहे ह्याच्याकडे लक्ष ठेवण्याची गरज असते. आणि थोडी जरी सकामता आपल्या मनात डोकावते आहे असं जर वाटलं तर त्याला प्रयत्नपूर्वक ती सकामता घालवून मग पुढे जावं लागतं. म्हणून तो सकामतेचं किंवा निष्कामतेचं चिंतन करत असतो. म्हणजे आपला निष्काम भाव सतत राहतोय ना ह्याच्यासाठी तो जागरूक असतो. आणि कारण काय होईल, जर सकामता आली तर ते कर्म स्वतःसाठी होईल, दुसऱ्यासाठी होणार नाही. आणि कर्मयोगाचे बेसिक आता स्टेटमेंट आपल्याला पाठ झालंय की जे काही आहे माझ्याकडे साधनं ती मला दुसऱ्याच्या हितासाठी वापरायची आहे, स्वतःसाठी वापरायची नाही. हा एक भाग झाला. आणि दुसऱ्याचं हित कसं होईल ह्याचं निरंतर चिंतन केल्यामुळे आसक्तीचा त्याग होतो. आसक्तीचा त्याग सुगमतेने होतो आणि म्हणून त्याला मुनी असं म्हटलेलं आहे. आता हा योगयुक्त मुनी कसा वागतो. योगयुक्त मुनी हा योग आचरणारा असतो, पण तो त्याची फारशी चर्चा करत नाही. गाजावाजा न करता तो शांतपणे गप्प राहून मनन चिंतन करणारा असा असतो. आणि तो आपल्या कर्तव्य कर्म करतच असतो. कर्मयोगामध्ये दोन बाबी असतात. एक तर कर्तव्य कर्म हे करायचं कर्म करत असल्यामुळे त्याला चांगलं काम करण्याचा आनंद आणि समाधान तर मिळतच राहतं. त्याचबरोबर त्याच्यात कार्यप्रवृत्ती निर्माण करणारा जो रजोगुण आहे तोही योग्य प्रकारे कारणी लागल्यामुळे तो शांत शांत होत जातो. नंतर तमोगुण त्याचा क्षीण होत जातो आणि तो उपासना कर्म करत असतो, नाम घेत असतो, मनन चिंतन करत असतो. थोडक्यात चौथ्या अध्यायात ज्या आपण 12 यज्ञ बघितले ज्ञान साधना, त्याच्यातलं तो काही ना काही करत असतो. साधनारूपी यज्ञ तो करत असल्यामुळे त्याच्या संस्कारांमुळे त्याच्यामध्ये सत्वशक्तीचा विकास घडतो आणि त्याचं चित्त हे सूक्ष्म होत होत
आत्मज्ञान ग्रहण करण्यासाठी सक्षम होत जातो. ह्याच्या उलट जो कर्मयोगी नसतो, जो फक्त ज्ञानमार्गाने जाऊ पाहतो, त्याचं काय होतं? तर ज्ञानविचारामध्ये चित्त ठेवू पाहणाऱ्यांना आपल्या मनातल्या विकार वृत्तींशी सतत झगडत राहावं लागतं, झुंजत राहावं लागतं. शांत, तत्वनिष्ठ, स्थिर स्थिती ही खरे म्हणजे प्राप्त झालेली नसते, पण ती अशी विचारांनी स्वतःवर सतत थोपवत राहावी लागते आणि ते खूप कठीण पडतं. योगयुक्त मुनीला हा आटापिटा करावा लागत नाही, कारण त्याचा एकीकडे कर्ममार्ग चालूच असतो, दुसरीकडे तत्वचिंतनही चालू असतं आणि ईश्वरार्पण भूमिकेतून त्याला सांसारिकता सोडणंही सोपं पडतं. त्यामुळे तेच करणं त्याला जास्त सुलभ सुलभ पडतं. म्हणून दासबोधामध्ये रामदास स्वामी म्हणतात, मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी येश कीर्ती प्रताप. आता ज्ञानमार्गी जो आहे तो सुद्धा काही मी करताय असं म्हणणार नाहीये बरं का. त्याला कर्तृत्वभाव सोडणं हे पहिलंय. पहिलं त्याला दिलेलं की कर्तृत्वभाव सोड. पण तो कर्तृत्वभाव सोडायला त्याला ईश्वर भाव नाहीये आणि कर्मयोग्याला ईश्वर भाव आहे. हे सगळं परमेश्वरच करतोय असं म्हणल्यामुळे कर्तृत्व सोडणं त्याला सोपं होतंय, ते ज्ञानयोगाला अवघड होतंय. ज्ञानमार्गी माणसाला आहे की तुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. सगळं देवाचंच आहे, माझं काहीच नाहीये. आणि उद्वेगाचं मूळ काय आहे? मी आणि माझं. ते मी आणि माझं सोडायला मी देवाला धरलं तर हे सोडणं तुम्हाला सोपं होतं. त्यामुळे ही जी संत वचनं आहेत ना, त्या संत वचनातून व्यक्त होणारा ज्या भावभावना आहेत, ईश्वर भावना आहेत, त्याचा एक योग्याच्या चित्ताला आधार असतो आणि त्याच्यामुळे भक्तिभावाच्या आधाराने निस्संगता त्याला जास्त सोपेपणाने जमते, जी नुसत्या ज्ञानविचारांनी जमायला फार अवघड पडतं. आणि हे सगळं करत असताना मग तो थोडी सूक्ष्म साधनाही करत असतो, म्हणजे नामसाधना, ध्यान साधना, ह्याच्यामधून तो आत्मारामाचा वेध घेण्याचाही त्याचा प्रयत्न चालू असतो. त्यामुळे असं करता करता त्याला आत्मस्वरूपाचं अनुसंधान मधून मधून का होईना त्याला जमतं आणि स्वच्या शुद्ध अस्तित्वाचा अनुभव चित्तामध्ये काही काळ यायला लागतो आणि जो त्याच्या ज्ञानधारणांना सुसंगत असतो. स्वाध्याय यज्ञामधून त्याची ज्ञानधारणा त्याला माहिती असतात आणि बाकीच्या साधनांमधून नामसाधना किंवा ध्यान साधनेमधून त्याला त्याचा अनुभवही यायला लागतो. हे जे सगळं कर्मयोगाचं चाललेलं असतं त्याचं एक फार सुंदर वर्णन एका वाक्यामध्ये माधवानंद करतात. चित्ताच्या सहाणेवर ते म्हणतात, चित्ताच्या सहाणेवर ज्ञानाचं चंदन उगाळताना भक्तिभावाचं जल हे माध्यम असल्यामुळे अंतःकरणामध्ये शीतलता राहते आणि संघर्ष होतो. आता वस्तुतः कृती जर बघितली तर सहाणेवर चंदन उगाळणं म्हणजे आलं घर्षण आणि घर्षणातून उष्णता हा आपल्याला साधा नियम माहिती आहे. पण इथे उष्णता नाही तर शीतलता येते. कशामुळे? भक्तिभावाचं जल मध्ये आहे म्हणून. हे कर्मयोगाला कसं सोपं पडतं आणि का सोपं पडतं हे एका वाक्यात फार सुंदर पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे. आणि मग आता शेवटचा तुकडा, ब्रह्म नचिरेण अधिगच्छति. तर ब्रह्मरूप अवस्था म्हणजे आत्मसाक्षात्काराने प्राप्त होणारी ज्ञानमय स्थिती. तर ही न चिरेण म्हणजे फार काळ न लागता प्राप्त होते असं म्हटलंय. तर हा जो काळ जो आहे तो रिलेटिव्ह आहे, तो कम्पॅरिटिव्ह आहे. म्हणजे ज्ञानमार्गाने जाणाऱ्या ज्ञानसाधकापेक्षा कर्मयोग्याला तुलनेने कमी वेळ लागतो असंच म्हणायचंय. तो काळ फार कमी आहे असं काही नाहीये बरं. तो जेवढा लागणार आहे तेवढा आहेच आणि तिथे संपूर्ण आपलं धैर्य आणि चिकाटी ही टिकवून त्या मार्गावर चालत राहणं हे फार आवश्यक आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतातच आहे, तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. आणि ही प्राप्त काळ घडी येणं म्हणजे काय? तर चित्ताची घडण योग्य कर्म आणि उपासनेद्वारा घडत जाणं. ते घडेल तेव्हा घडेल. ते रोज करायचंय, रोज टाकीचे घाव घालत राहायचे. एक ना एक दिवस मूर्ती आकाराला येईल ह्या श्रद्धेने हे काम करायचंय. ती मूर्ती आकाराला येईपर्यंत किती वेळात याचा हिशेब मांडत बसायचा नाही. म्हणून तर म्हटलंय ना 4थ्या अध्यायातल्या 38व्या श्लोकात, तत्स्वयं योग संसिद्ध हा कालेन आत्मनी विंदती. कालेन
तो काळ प्रत्येकाचा निराळा असेल. किती त्याची तयारी आहे, कुठून सुरुवात आहे, तो किती निष्ठेनी करतोय, प्रलोभनाला बळी पडतोय का पडत नाहीये, ह्याच्यावर प्रत्येकाला लागणारा काळ हा वेगळा आहे. तर एक अंबुराव महाराज म्हणून संत होऊन गेले. त्यांना एका साधकाने विचारलं की अमुक अमुक या साधनाने किती काळात देवदर्शन होईल. त्यावर अंबुराव महाराज म्हणाले, किती काळ ते मी सांगत नाही. कारण जर मी म्हटलो की 5 वर्षात होईल, तर तुम्ही देवाऐवजी 5 वर्षाचंच अनुसंधान कराल. इतक्या इतक्या माळा करा. मग माणूस त्या मोजण्यामध्ये निम्मा त्याचा लक्ष असतो आणि उरलेलंच लक्ष ऍक्च्युअल नाम घेण्याकडे असतं. म्हणून खरं तर असं म्हणतात की नामस्मरण हे शक्यतोवर माळांच्या संख्येशी त्याचं लावू नये. पण अगदी सुरुवातीला शरीराला सुद्धा बसायची सुद्धा सवय नसते, मनाला सुद्धा अगदीच चंचलता असते, तेव्हा ठीक आहे माळ घ्या, त्या क्रियेकडे लक्ष राहील. म्हणजे बाकीच्या क्रियांकडून माळेतला मणी ओढण्याच्या क्रियेकडे तुमचं लक्ष येईल. सुरुवातीला ठीक आहे, पण खरी नामसाधना करताना मुक्तपणे करावी. आणि नामस्मरण चांगलं होतं ह्याचं लक्षण म्हणजे तुम्हाला वेळेचं भान राहत नाहीये आणि तुम्ही असमाधानी होता की अजून करूयात नामस्मरण, असं जेव्हा वाटायला लागेल तेव्हा ते नामस्मरण साधना चांगल्या पद्धतीने होतीये, असं त्याचं लक्षण म्हणून म्हणता येईल. तर रामसुखदास हे आता न चिरेण या शब्दाबद्दल आपण बोलतोय की असं का म्हटलंय की कर्मयोगाला खूप लवकर ब्रह्माची प्राप्ती होईल, असं का म्हटलंय. त्याचं एक्सप्लेनेशन रामसुखदास सांगतात की कर्मयोगी हा तत्काळ परमात्म तत्वाला प्राप्त करून घेतो असं म्हटलंय. कारण परमात्म तत्वाच्या प्राप्तीमध्ये सगळ्यात मोठी अडचण किंवा उशीर होण्याचं सगळ्यात मोठं कारण काय आहे, तर संसारातली आसक्ती. आणि कर्मयोगी काय करत असतो, निष्काम भावनेनी केवळ दुसऱ्यांच्या हितासाठीच कर्म करत राहिल्यामुळे त्याची संसाराची आसक्ती लवकर कमी होत जाते आणि लवकर नष्ट होते. मग एकदा संसाराच्या आसक्तीचाच अभाव झाला, म्हणजे मोठाच अडथळा लवकर दूर झाला, तर मग स्वतः सुद्धा परमात्म्याची अनुभूती तत्काळ येणारच. या अर्थाने त्या नचिरेणाचा अर्थ घ्यायचा. आता आपण ह्याच्यावरच्या 2 ओव्या आहेत, 32 आणि 33 ज्ञानेश्वरीच्या, त्या वाचूया. जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा वहिला पावे. निमथा म्हणजे माथा. अर्जुना, जो कर्मयोगाच्या पायवाटेने मोक्ष पर्वतावर चढतो तो आत्मानंदाच्या माथ्याला लवकर पोचतो. इथे जो युक्तिपंथ म्हटलाय की नाही, तो युक्ती म्हणजे काय, तर योग प्रक्रिया, कर्तव्य कर्म आणि नामध्यान प्रक्रिया असं दोन्हींचा एकत्रीकरण करायला जो सांगतो तो कर्मयोगाचा पंथ, त्याला युक्तिपंथ म्हटलंय. आणि त्या मार्गाने जो मोक्षाचा पर्वत चढतो तो आत्मज्ञानाच्या महान सुखाचं शिखर त्वरित किंवा लवकर गाठतो. येरा योगस्थिती जया सांडे, तो वायाची गा हव्यासी पडे, परी प्राप्ती काही न घडे संन्यासाची. हव्यास म्हणजे आटापिटा. परंतु ज्या कोणाला योग साधन लाभले नाही तो निष्फळ आट्यापिट्यात गुंततो, परंतु त्याला खऱ्या संन्यासाची प्राप्ती कधीच होत नाही. इथे येर म्हणजे इतर. आपण येऱ्या गबाळ्याचे काम नोहे असा एक हे शब्द प्रयोग करतो की हे काय येऱ्या गबाळ्याचं काम नाहीये, तेथे पाहिजे जातीचे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. तो येर म्हणजे इतर, की जो कर्मयोग सोडून दुसरं काहीतरी करायचा प्रयत्न करतोय, अरे वो तुम्हारे बस की बात नाही आहे, असं ते म्हणतात जवळपास, की त्याला प्राप्ती काही न घडे संन्यासाची असं स्पष्ट म्हटलेलं आहे. आधी तू कर्मयोगाच्या वाटेनीच जा, तरच तिथे पोचायचे काहीतरी चान्सेस आहेत. आता एकदा आपण हे सगळं विवेचन लक्षात ठेवून परत एकदा 6वा श्लोक वाचू आणि मग 7वा श्लोक वाचू. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयो गतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति.
योगा वाचून संन्यास कधी साधेची ना सुखे, संयमी योग जोडूनी ब्रह्म शीघ्रची गाठतो. वाचत योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. अंतरी दुतला योगी जिंकून मन इंद्रिये, झाला जीवची भूतांचा करूनही अलिप्त तो. विशुद्धात्माला त्यांनी अंतरी धुतला योगी असं म्हटलेलं आहे. आणि जिंकूनी मन, मन जिंकणे म्हणजे विजितात्मा, आणि इंद्रिय जिंकणे म्हणजे जितेंद्रिय, आणि झाला जीवची भूतांचा म्हणजे सर्व भूतात्म भूतात्मा, करूनही अलिप्त तो कुर्वन्नपि न लिप्यते. किती चपखल शब्द आहेत. आता ह्याच्यामध्ये काही फारसे संधी नाहीयेत, पण योगयुक्त हा विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय हा सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन् अपि न लिप्यते. अन्वय आणि अर्थ बघू. योगयुक्त हा अन्वय पण अगदी सरळ सरळ आहे, म्हणजे ज्या ओळीनी शब्द आलेत ना त्याच ओळीनी ते वाक्य होतंय, कुठेही काही ट्विस्टिंग नाहीच आहे. जो कर्मयोगयुक्त आहे विशुद्धात्मा, त्याचं चित्त विशेषत्वानी शुद्ध झालेलं आहे. विजितात्मा, ज्यांचं मन त्याच्या ताब्यात आहे. जितेंद्रिय, ज्याने इंद्रियांवर पण विजय मिळवलेला आहे. सर्व भूतात्म भूतात्मा, आत्मरूप स्वतः अनुभवून तेच सर्वांमध्ये आहे असं जाणल्याने सर्वांच्या बद्दल ज्याला आत्मीयता आहे. कुर्वन् अपि न लिप्यते, असा योगी कर्म करूनही त्याने लिप्त होत नाही. तर 5व्या अध्यायातला हा श्लोक हा अतिशय महत्वाचा श्लोक आहे. ह्याच्यामध्ये कर्मयोगाचा अवलंब करून पूर्ण विकसित झालेल्या योगज्ञानी कर्मयोगाची व्याख्या श्री भगवंतांनी केलेली आहे. त्याला नाव योगयुक्त हे गेल्याच 6व्या श्लोकामध्येच दिलेलं आहे. पण तो योगयुक्त कसा असतो, योगयुक्त कसा घडलेला असतो, हे विविध विशेषणांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. योगयुक्ताच्या ठिकाणी म्हणजे जेव्हा तो कर्मयोग करत असतो, आपण म्हटलं की कर्मयोगाने त्याचा विकास होत जातो. तो आत्मविकास कसा कसा होत जातो, त्या आत्मविकसनाचे कुठले कुठले टप्पे आहेत, कुठल्या कुठल्या अवस्थांमधून तो पूर्णत्वाकडे जात जातो, ते टप्पे त्यांनी 4 विशेषणांमधून सांगितलेत. विशुद्धात्मा, विजितात्मा, जितेंद्रिय आणि सर्वभूतात्म भूतात्मा. ह्या सगळ्यांनी योगयुक्ताचं वर्णन झालेलं आहे. तर सुरुवातीला आपण योगयुक्त म्हणजे काय ते बघूया. मला वाटतं आपलं योगयुक्ताचं फक्त सांगून होईल, त्याच्या पुढचं आपण पुढच्या वेळेला बघू. आता योगयुक्त म्हणजे आपण मगाशीच बघितलं की कर्मयोगात कर्म बाह्यतः कसं दिसतं त्यापेक्षा त्या कर्माचा उद्देश काय आहे आणि त्याच्या आंतरिक धारणा काय आहेत त्याला विशेष महत्व दिलेलं आहे. तर कर्मयोगयुक्त याचा अर्थ कर्माशी युक्त असा नाही घ्यायचा. तर कर्माद्वारा ज्याचं चित्त आत्म्याशी किंवा परमेश्वराशी युक्त झालेलं आहे तो योगयुक्त. आणि कर्मयोगामध्ये बाह्यतः जरी कर्म दिसत असलं तरी ती अंतःकरणात चित्तावर घडणारी एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये काय काय होतं, तर चित्तातील रजोगुण कर्म करण्यामुळे शांत होतो, तमोगुण कमी होतो, सत्वगुण वाढतो, चित्त हे देवाचा आधार घेऊन राहतं आणि तशी त्याला सवय लागते, परमेश्वराच्या आधाराने राहण्याची सवय लागते. आणि नामध्यान उपासनांनी तो देव किंवा ते परमात्म तत्व हे अंतरामध्ये अधिकाधिक स्पष्टपणे व्यक्त व्हायला लागतं आणि चित्त हे त्याच्याशी युक्त होऊन राहतं. असं ज्याचं चित्त कर्मयोगाच्या प्रक्रियेने अंतर्यामी चैतन्यमय देवाशी सतत युक्त होऊन राहतो तो योगयुक्त. आणि मग ह्याचा परिणाम काय, चित्त असं सतत चैतन्यमय परमात्म्याशी युक्त होऊन राहू लागल्यामुळे काय काय घडतं, तर त्या ईश्वर भावनेमुळे किंवा देवाच्या अस्तित्वाची सतत असलेली जाणीव याच्यामुळे चित्तातला अहंकार, विकार, कामना
ह्यांचं प्राबल्य म्हणजे सामर्थ्य, प्रभाव आणि प्राधान्य, प्रायोरिटीज त्याच्या बदलायला लागतात. आतापर्यंत तो विकारांना बळी पडत असतो, कारण प्रायोरिटीज त्याच्या विषयांचे उपभोग हे असतात. आता त्याच्या प्रायोरिटीज बदलतात, कारण तो कर्मयोगाच्या धारणा धरून आता कर्म करतो. फळाची आसक्ती नाही, कर्तृत्वाचा अहंकार नाही. ह्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावरचा पगडा कमी होतो, साध्या सोप्या शब्दामध्ये. आणि आत्मदेवाच्या म्हणजे आत्म्याशी त्याचं कनेक्शन फॉर्म झालेलं असल्यामुळे आत्मस्वरूपाविषयीचं अज्ञान हा जो मुख्य मल शरीरातला जो असतो तो, आणि त्याच्यामुळे त्या मळातून उद्भवणारे विविध विकार, विकल्प, वासना ह्यांनी चित्ताला येणारी मलिनता ही कमी कमी होत जाते. म्हणजे योगयुक्त होण्यामुळे चित्त शुद्ध होत जाणे हा महत्वाचा परिणाम घडतो. आणि त्यासाठीच योगयुक्त या पदानंतर लगेचच कुठलं पद आलेलं आहे? विशुद्धात्मा. योगयुक्तो विशुद्धात्मा. आता विशुद्धात्मा म्हणजे ज्याचं मन शुद्ध आहे. तर मन शुद्ध होण्याची काही लक्षणं आहेत. त्याच्यावरून आपल्याला कळू शकतं की आपलं मन शुद्ध होतंय का किंवा इतपत झालेलं आहे. तर एकतर सांसारिक विचारवृत्ती मनामध्ये कमी येतात, किंवा दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे ज्या माणसांशी आपला संबंध येतो व्यवहारामध्ये त्यांचे दोष मनात न येता त्यांचे गुण आपण पाहू शकतो. आणि त्या गुणांकडे पाहिल्यामुळे त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये आपलेपणा वाढतो. आणि हा आपलेपणा स्वार्थापोटी नसतो, हे फार महत्वाचं. तो निरपेक्ष असतो. निरपेक्ष आपलेपणाने त्यांचे दोष बाजूला ठेवून फक्त त्यांच्या गुणांवर फोकस करून आपण त्यांच्याशी व्यवहार करू शकतो. हे आपलं मन शुद्ध झालं असण्याचं एक महत्वाचं लक्षण आहे. तिसरं लक्षण आहे, चांगल्या गोष्टी पाहिल्या की झटकन ईश्वर भाव निर्माण होतो. चौथं, चित्त एकूणच ईश्वर स्मरणात राहतं. आणि पाचवं लक्षण आहे, ईश्वर स्वरूपाचं किंवा आत्मस्वरूपाचं अनुसंधान लवकर होतं आणि जास्त काळ टिकतं. जेव्हा तुम्ही ध्यानाला बसाल तेव्हा तुमचं चित्त लवकर स्थिर होतं आणि तुमचं ध्यान जास्त काळ टिकू शकतं. ही एक ढोबळ मानानी, कारण आपल्याला कळलं पाहिजे ना की आपली साधना कशी चालली आहे, काय होतंय का नाही आपल्यामध्ये काही बदल, किंवा काय बदल व्हायला हवाय. त्याला काहीतरी मापदंड, त्याला आपण स्पेसिफिक मेजरेबल रिझल्ट्स ते पाहिजेत आपल्याकडे. त्याशिवाय आपल्याला आपला मोजमापच करता येणार नाही की आपण कुठे आहोत आणि कुठे चाललोय. तर बहुतेक करून ही जी लक्षणं आहेत ती म्हणजे सर्वच्या सर्व लक्षणं ही संतांच्या मध्ये आपल्याला एकवटलेली दिसतात. त्यामुळे संतांच्या शुद्ध चित्ताचं वर्णन स्वामी स्वरूपानंदांच्या एका अभंगात केलेलं आहे. आणिकांचे सुख देखोनी जो सुखी, होय धन्य लोकी तोची संत. संजीवनी गाथा म्हणून स्वामी स्वरूपानंदांचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये ही ओवी आहे. आणि ही पहिलीच जी ओळ आहे तीच कसोटी ही अतिशय अवघड आहे. की दुसऱ्याच्या दुःखानी कळवळा येणं हे स्वाभाविक आहे, पण दुसऱ्याच्या सुखानी तितकंच सुख होणं, म्हणून काही मलाच काहीतरी सुख मिळणार आहे इतकं सुख होणं, आणि विशेषतः ती जर व्यक्ती आपल्याच क्षेत्रातली असली आणि ती आपल्यापेक्षा जास्त यशस्वी असली तर त्याच्या यशाने आपल्याला खूप आनंद होणं हे खूपच विरळा आहे. म्हणजे हे फक्त संतांच्या बाबतीतच होऊ शकतं असं आपल्याला वाटतं. आणि जर असं झालं तर मग खरं रागद्वेष जाऊन मन शुद्ध झाल्याचं ते लक्षण आहे असं आपण म्हणू शकतो. आता या व्यवहारामध्ये आपण व्यवहार करताना आपण कशाचा वापर करतो? तन, मन आणि धन या तीन गोष्टींनी आपण व्यवहारात वेगवेगळ्या व्यक्तींशी किंवा वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये इंटरॅक्शन करत असतो. तर ही साधनं सुद्धा आपली ज्यांनी व्यवहार करायचा ही साधनं सुद्धा शुद्ध हवीत. मग ती शुद्ध किंवा पवित्र करण्याचे उपाय संत कबीरांनी सांगितलेले आहेत. तन पवित्र सेवा करे, धन पवित्र दिये दान, मन पवित्र हरिभजन से, इसविध हो कल्याण. शरीर कशाने पवित्र होईल? तर सेवाभावाने होईल. सारखे रामसुखदास आपल्याला बडवून बडवून सांगतात, दुसऱ्याच्या सेवेसाठी हे दाखवायचं, दुसऱ्याच्या सेवेसाठी हे करायचं. धन पवित्र दिये दान, ज्याला गरज आहे त्याला तुम्ही धन द्या तर तरी तुमचं धन पवित्र होईल. आणि मन पवित्र हरिभजन असे,
जेवढा तुम्ही ईश्वर भावामध्ये राहाल तेवढे तुमचे विचारांचा पोत सुधारेल. काय क्वालिटीचे विचार तुमच्या मनामध्ये येतात हे हळूहळू बदलेल, जेवढं तुम्ही ईश्वर स्मरणात जास्त राहाल तेवढं. आणि इसविध हो कल्याण, म्हणजे या तीनही मार्गांनी तुमचं कल्याणच कल्याण होईल. इथे आपण अजून विशुद्धात्माबद्दल बरंच बोलण्यासारखं आहे, पण वेळेअभावी आपण आता इथे थांबतोय. पुढच्या वेळेला आपण इथून सुरुवात करू. आपण आता सुरुवात केली आहे याची, आणि एकेक आता प्रत्येक विशेषण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. प्रार्थना म्हणते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.